श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणसाचं आयुष्य हे फक्त दिवस रात्रींची बेरीज नसते. ते असतं आठवणींच्या धाग्याने विणलेलं एक जिवंत वस्त्र. कधी नात्यांच्या ओबेत गुंडाळलेलं, तर कधी परिस्थितीच्या वाऱ्यानं हलणारं, पण तरीही तुटू न देणारं. श्रोते हो, या जगण्याच्या प्रवासात माणूस एकटं चालत नाही. त्यांच्या पावलाबरोबर चालतात अनेक चेहरे, काही हसरे, काही गंभीर, काही हात धरून उभे करणारे, तर काही पल्ल्यावर शिकवण देणारे. आणि श्रोते हो, हीच तर खरी शिदोरी असते, जी खिशात नसते पण मनात कायम जपलेली असते. चार भिंतींमध्ये फक्त सावल्या राहत नसतात, तिथं स्वप्न श्वास घेतात, कष्टांना आधार मिळतो आणि छोट्या क्षणात मोठं समाधान जन्म घेतं. श्रोते हो, दिवस किती कठीण असला ना, तरी संध्याकाळी कुणीतरी वाट पाहतंय ही जाणीवच माणसाला पुन्हा उभं राहायचं बळ देते. नाती ही कागदावर लिहिलेली नसतात, ती हृदयांच्या ठशाने उमटलेली असतात. कधी जपावी लागतात, कधी समजून घ्यावी लागतात, तर कधी फक्त शांत राहूनही टिकवावी लागतात. कारण श्रोते हो, प्रत्येक बंध हा शब्दांपेक्षा भावनांनी घट्ट झालेला असतोय. श्रोते हो, जगण्यात आनंदाची फुलं आहेत, तसं वेदनेचं काटं सुद्धा आहेत. पण हाच विरोधाभास माणसाला परिपक्व करतो. जेव्हा मनावर ओझं येतं ना, तेव्हाच आत दडलेली ताकद सापडत असते. आणि जेव्हा सुख ओसंडून वाहतं ना, तेव्हाच कृतज्ञतेची खरी किंमत कळत असते. माणूस मोठा त्याच्या उंचीनं होत नाही, तर त्याच्या मनाच्या विस्तारानं होतो. जिथं समजूत असते तिथं आपलेपण असतो. जिथं दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी ओळखण्याची ताकद असते, तिथंच खऱ्या अर्थानं जीवन फुलतं. आणि श्रोते हो, असं हे जगणं क्षणाक्षणाला नवं, भावनांनी ओलं, अनुभवानी घडत जाणारं आणि शेवटी एका गोष्टीवर येऊन थांबतं. माणूस किती जगला यापेक्षा तो किती मनात राहिला, हे त्याचं खरं यश असतं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. घर हे फक्त विटा मातीचं बांधकाम नसतं. तिथं आईच्या उंजळीची ऊब असते, वडिलांच्या घामाचा सुगंध असतो आणि लेकरांच्या हास्यानं दरवळणारा स्वर्ग असतो. जिथं प्रेम जिवंत राहतं, तिथं देवाला वेगळं मंदिर लागत नाही. संसार म्हणजे रोजच्या भांडणांची वही नाही, तर रोजच्या समजुतींचा करार आहे. दोन माणसं एकमेकांना बदलत नाहीत, तर एकमेकांसाठी थोडं थोडं झुकतात, तेव्हा संसार गोड होत असतो. नवरा बायकोचं नातं हे शब्दांनी नव्हे, तर शांततेत जपायचं असतं. राग आला तरी हात सोडायचा नसतो, कारण आयुष्यभर साथ देणारा हात क्षणिक रागापेक्षा मोठा असतो. प्रेम म्हणजे रोज मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणणं नाही, तर न बोलताही समोरच्याच्या डोळ्यातलं दुःख ओळखणं. जिथं शब्द थांबतात तिथं खरं प्रेम सुरू होतं. जीवनात सुख दुःख ही दोन चाक आहेत. एक जरी तुटलं तरी गाडी पुढे जात नाही. म्हणून दुःखाला शत्रू समजू नका, तेच आनंदाची खरी किंमत शिकवतं. राग हा क्षणिक असतो, पण त्यातून निघालेला शब्द आयुष्यभर टोचत राहतो. म्हणून बोलण्याआधी विचार करा, कारण जखम भरते पण ओरखडा कायम राहतो. सामाजिक आयुष्यात माणूस मोठा पदानं होत नाही, तर तो वागण्यानं होतो. पदाला मान मिळतो, पण स्वभावाला प्रेम मिळतं. घरात पैसा कमी असला तरी चालतो, पण मनाची श्रीमंती कमी असली की घर रिकामं वाटतं. प्रेमाची श्रीमंतीच खरा वारस असतो. भावकीतले त्रास हे नात्यांची परीक्षा असतात. जिथं आपलेच दुखावतात, तिथं मन मजबूत ठेवणं
ही खरी झेत असते. शेजाऱ्यांशी जपलेलं नातं म्हणजे भिंतीवरचं कुंपण नव्हे, तर संकटात उभं राहणारं सावलीचं झाड असतं. लोभ माणसाला श्रीमंत करत नाही, तो फक्त त्याच्या डोळ्यातली समाधानाची झोप चोरतो. समाधानातच खरी संपत्ती दडलेली असते. टेन्शन हे जीवनाचं वादळ आहे, पण ज्याचं मन मजबूत असतं त्याच्या घरट्याला काही होत नाही. मनाचा पाया भक्कम ठेवा. प्रेमाचं जिंकणं म्हणजे समोरच्याला हरवणं नाही, तर स्वतःचा अहंकार हरवणं. जिथं मी कमी होतो तिथं आपण जन्म घेतो. कौटुंबिक नात्यांमध्ये शब्दांपेक्षा स्पर्श मोठा असतो. आईचा हात डोक्यावर फिरला की हजार दुःख क्षणात विरघळतात. आनंद हा मोठ्या गोष्टीत नसतो, तो रोजच्या छोट्या क्षणात दडलेला असतो. एकत्र घेतलेला चहा सुद्धा स्वर्ग बनवू शकतो. जीवन म्हणजे धावपळ नाही, तर तो प्रवास आहे. थोडं थांबा, मागे वळून बघा. किती लोक तुमच्यासाठी उभे आहेत ते कळून जाईल. रागाच्या भरात घेतलेले निर्णय हे वादळात लपलेल्या दिव्यासारखे असतात. ते स्वतःला जाळतात. घरातल्या वडिलांचं मौन हे शब्दांपेक्षा मोठं असतं. ते कमी बोलतात, पण आयुष्यभर कुटुंबासाठी लढत राहतात. दुःख हे कायमचं नसतं, पण ते शिकवण कायमची असते. प्रत्येक वेदना माणसाला आतून घडवत असते. संसारात समजूत ही सर्वात मोठी पोष आहे. देवळात दिवा लावण्यापेक्षा घरात संयम ठेवणं अधिक पुण्याचं असतं. प्रेमाला वेळ लागत नाही, पण टिकवायला आयुष्य लागतं. रोज जपावं लागतं, जसं रोपटं पाणी मागतं. भावकीत मान राखला की नातं टिकतं. पैसा देणं सोपं असतं, पण सन्मान देणं मोठं असतं. शेजाऱ्यांच्या भिंती या उंच असल्या तरी मनांची दारं उघडी असली की वस्ती स्वर्ग बनते. लोभ माणसाला आंधळ करतो, पण प्रेम त्याला दृष्टी देते. म्हणून प्रेमात गुंतवणूक करा. टेन्शनला तुम्ही मित्र बनवा, कारण तेच तुम्हाला मजबूत बनवतं. पळून जाऊ नका, तर सामोरं जा. नवरा बायकोचं नातं म्हणजे दोन शरीर नव्हे, तर एक श्वास असतो. एक थांबला तर दुसऱ्याचं जगणं अपूर्ण होतं. घरात हसू असेल तर देवाला बोलवावं लागत नाही, तो आपोआप येतो. जीवनात राग कमी आणि माफ करणं जास्त ठेवा, कारण शेवटी आठवणी सोबत राहतात. आनंद हा खरेदी करता येत नाही, तो वाटला की वाढतो. जितकं द्याल तितकं मिळतं. जीवनाचा हिशोब हा पैशात होत नाही, तो माणसांच्या मनात होतो. किती कमावलं यापेक्षा किती जपलं हे महत्वाचं ठरतं.